बघा काय सांगितलं मी, एक वाक्य लक्षात ठेवा. असं म्हणतात जन्म देते ती आपली खरी आई असते, बरोबर आहे की नाही? तसं मराठी शाळा ही तुमची खरी आई आहे. मराठी शाळा ही तुमची खरी आई आणि इंग्लिश मिडियम ही तुमची सावत्र आई. काय आहे इंग्लिश मिडियम? मग तुम्ही सावत्र आईला कितीही जीव लावला तरी ती केव्हा फटका मारून देईल याचा भरोसा नाही. जेवढी मराठी शाळा आपली आई जेवढं प्रेम माया लावते तशी आपली मराठी शाळा आहे. आणि मराठी शाळेतनं शिक्षण घेऊन ते कुठे गेले? नायजेरिया देशामध्ये, दक्षिण आफ्रिकेतला एक देश आहे तो, त्या ठिकाणी गेले की जिथं फक्त इंग्लिशमध्येच कन्व्हर्सेशन होतं, बोलतात एकमेकांशी. हे बघा, एक मराठी शाळेत छोट्याशा गावामध्ये खेड्यातला अहिराणी बोलणारा मुलगा मुंबईला इंजिनियर म्हणून लागतो. पुढे तो दुसऱ्या देशामध्ये विदेशात जाऊन इंग्रजीमध्ये त्या लोकांशी बोलतो. नुसतं बोलतच नाही तर आपल्या कामाची छाप त्या ठिकाणी पाडतो. किती उत्कृष्ट इंजिनियर म्हणून काम केलेले त्यांनी त्या ठिकाणी. हे काय झालं तर आपल्या शाळेचं नाव झालं, आपल्या गावाचं नाव झालं त्यांच्याबरोबर, बरोबर आहे की नाही? त्यांनी ज्या शिक्षकांनी शिकवलं